कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ही गावंढळ मुलगी सतत तुझ्यावर भुरळ पाडत होती। मला वाटलं होतं तुमची जुनी मैत्रीण निशीला तुझ्यापासून लांब करेल आणि तू निकिताच्या जवळ जाशील। तसं झालंही। मी चांगला बंदोबस्त केला होता, पण तितक्यात निशी प्रेग्नेंट आहे हे कळलं मला, आणि ही न्यूज तुला मला द्यायची नव्हती, तुझ्यापर्यंत पोहोचवायची नव्हती। म्हणून निशीकडे तुझे येणारे कॉल मी निकिताकडून कट करत होती, आणि या मूर्ख मुलीला हे सुद्धा माहित नव्हतं की तिच्या मोबाईलवरती मी तुझा नंबर ब्लॉक केलाय, आणि ही इकडे निघून आली। मला वाटलं तिने तुझा पिच्छाच सोडला, आनंद झाला होता मला, पण तू या गावंढळच्या मागे मागे आलास। नीरज, तू इतका तिच्या प्रेमात का गुंतलायस मला हेच समजत नाहीये। मेघना आंटी, प्रेम कधी स्टेटस बघून करता येत नसतं। जिथे प्रेम असतं ना तिथे स्टेटस, पैसा, श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाही। तुम्ही फक्त एकदा नीरजच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघितला असता ना, एक आई म्हणून तुमचा मुलगा निशीसोबत किती खुश आहे हे बघितलं असतं ना, तर तुम्ही निशीला कधीच हेट केलं नसतं, आणि तिच्या बाळाला हार्म करण्याचा विचार तुमच्या मनातही आला नसता। हे बघ ओवी, बस। सो यामुळे माझी निशी एवढी घाबरली होती। सॉरी निशी, मला प्लीज माफ कर। दादा, मी माझा शब्द नाही पाळू शकलो, प्लीज माफ करा मला। तुमचा सगळ्यांचा गुन्हेगार आहे मी। I'm sorry. I'm sorry. I'm sorry. नीरजराव, नीरजराव सावरा स्वतःला। नीरजराव, पोलीस? पोलिसांना कोणी बोलवलं? मी बोलवलं। नीरजराव, सॉरी मॉम, पण तू जे काही गुन्हे केलेस ते बघता तुझी खरी जागा जेलमध्ये। नीरज ऐक ना, हे बघ नीरज, चुकलं माझं, मला असं नको करायला हवं होतं, प्लीज मला माफ कर, प्लीज शेवटचं माफ कर। नीरज ऐक ना, मी तुझं काहीच ऐकणार नाही। तू निशीच्या बाळाच्या जीवावर आलीस, तुझ्यामुळे ओवी आई होऊ शकत नाही, तुझ्यामुळे तिला अख्खं नांदिवली आई मानायचं, ती दाईची आज या जगात नाही। अगं, कोणत्या तोंडाने मी तुला मॉम म्हणू? सर प्लीज यांना घेऊन जा इकडनं। नाही नीरज, नीरज ऐक ना, मला माफ कर ना, मी नाही करणार असं परत। आय एम सो सॉरी नीरज, ऐक ना माझं नीरज। सर, या बाईला इकडनं प्लीज घेऊन जा, हिचा आणि माझा काही संबंध नाहीये।
नीरज, अरे एकदा ऐक ना माझं, प्लीज प्लीज एकदा ऐक ना नीरज. नीरज, मी तुझी आई, एकदा ऐक ना प्लीज. संपवतोय ते मी नातं. नकोय मला तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी. मला ही नाती हवी आहेत, जिथल्या मातीला माणसांना घट्ट धरून आहेत. मला तुमचं तोंडही बघायचं नाही. सर प्लीज यांना घेऊन जा. थांबा इन्स्पेक्टर साहेब, असं करू नका. तुम्हाला सत्य समजले आता, एवढं पुरेसं आहे. पण तुमच्या आईला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. नाही दादा, कोणती आई आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी प्लॅनिंग करते? नीरज बेटा, मी हात जोडते. तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही प्लीज त्याला सांगा ना, तो तुमचं ऐकेल. लालिताई, मंजू, उभाताई, प्लीज तुम्ही सांगा ना त्याला, प्लीज. तो तुमचं ऐकतो, तो ऐकेल तुमचं. तुम्ही प्लीज सांगा ना त्याला मला माफ करायला, प्लीज प्लीज प्लीज. मेघनाताई, ओवी, श्रीनू, निशी, माझ्या तिन्ही मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. कसा पाझर फुटेल आईच्या काळजाला. मंजू, तू तरी समजा ना त्याला, प्लीज समजा ना त्याला, प्लीज प्लीज. अहो, ही चारू या अंगणात खेळायची, आज तीच या घराच्या वाईटावर उठली. याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. कशी दया करायची हो तुमच्यावर? ये, तू तर माझ्याकडे बघूच नकोस हा. माझी मती ना भ्रष्ट झाली होती. आऊस होऊ शकत नाही ओवी, म्हणून ते का अधवा तधवा बोललाय मी. माझ्या श्रीनूच्या आयुष्यातून दूर करूचा प्रयत्न केलाय, पण ह्या सगळा पाप ना तुझा होता, तुझा. आता तुझ्या पापाचं घडो भरलो हा. जा जा तिकडे खडी फोडू. नीरज बेटा, सर सर ऐका ना, त्यांनी जे काही केलं ना ते तुमच्यासाठी केलं, तुमच्यावरच्या प्रेमापोटी केलं तिने. त्यामुळे त्यांना माफ करा. तुम्ही 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 सांगा ना त्यांना तुम्ही एवढी मोठी शिक्षा देऊ नका प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.